कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 10 मतदारसंघांपैकी ज्या मतदारसंघात उमेदवारीवरून सर्वाधिक अनिश्चितता असणारा मतदारसंघ म्हणून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे पाहता आले असते। या मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या लोकांची संख्या सर्वाधिक होती। यामध्ये राजेश क्षीरसागर, सत्यजित कदम, महेश जाधव आणि राहुल चिकोडे हे महायुतीकडून इच्छुक होते, तर शारंगदेव देशमुख, राजू लाटकर, जयश्री जाधव आणि सचिन चव्हाण हे महाविकास आघाडीकडून इच्छुक होते। इच्छुकांच्या बहुगर्दीत उमेदवारीसाठी प्रत्येकजण आग्रही होता, त्यासाठी ते आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करत होते। महायुतीमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत सत्यजित कदम आणि राजेश क्षीरसागर यांच्या नावावर विचार सुरू होता। या एका मतदारसंघातील उमेदवार निवडीसाठी स्वतः एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील माजी खासदार यांनी प्रयत्न केले। त्यामध्ये त्यांनी सत्यजित कदम यांना भाजपमधून शिवसेनेत आणून राजेश क्षीरसागर यांच्या नावाची घोषणा केली। त्याचबरोबर सत्यजित कदम यांना विधान परिषद आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून संधी देण्याचे आश्वासन दिल्याने संपूर्ण महायुतीची ताकद एक दिलाने राजेश क्षीरसागर यांच्या मागे एकवटली। त्याउलट महाविकास आघाडीमध्ये आधी राजेश लाटकर यांना काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले, मात्र त्यानंतर स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या विरोधामुळे त्यांच्या जागी छत्रपती घराण्यातील मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली होती। अचानक जाहीर झालेली उमेदवारी पुन्हा परत घेतल्याने नाराज झालेल्या राजेश लाटकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला, तर छत्रपती मधुरिमाराजे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र अखेर माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजेश लाटकर यांची समजूत काढण्यात अपयश आल्याने छत्रपती शाहू महाराज यांच्या सल्ल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नाराज झालेल्या सतेज पाटील यांनी उघड नाराजी व्यक्त करताना विवादास्पद विधान केले। त्यामुळे संपूर्ण दिवसभर एकच गोंधळ उडाला होता। मात्र संध्याकाळी पुन्हा पत्रकार परिषदेत त्यांनी आपली प्रतिक्रिया ही रागाच्या भरात असल्याचे सांगितले। मात्र विरोधकांना प्रचारासाठी एक मुद्दा मिळाला होता। त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजेश लाटकर यांना महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले। त्यामुळे सतेज पाटील यांना स्वतःच्या होमग्राऊंडवर अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की आली। याउलट राजेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी स्वतः एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून सत्यजित कदम यांची ताकद त्यांना दिलीच, त्याचबरोबर काँग्रेसच्या तत्कालीन आमदार जयश्री जाधव यांना देखील शिवसेनेत घेत आपली बाजू भक्कम केली। याउलट सतेज पाटील आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यांना नगरसेवक आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आणि कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी मोठा प्रयत्न करावा लागला। त्याचबरोबर सतेज पाटील यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे पडले। त्याचवेळी त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे बाजूच्याच मतदारसंघात उमेदवार म्हणून रिंगणात होते, त्यामुळे सत्तेची यंत्रणा विभागली गेली। त्याचवेळी सत्यजित कदम आणि राजेश क्षीरसागर यांच्याकडून प्रचारात एक मत दोन आमदार अशी घोषणा देण्यात आल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकदिलाने काम करत होते। सत्यजित कदम आणि राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कसबा बावड्यात मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेतले। त्यामुळे राजेश क्षीरसागर यांच्या विजयाची शक्यता वाढली। परंपरागत राजेश क्षीरसागर, सत्यजित कदम आणि जयश्री जाधव यांच्या मतदारांनी एकत्रित मतदान केल्याने राजेश क्षीरसागर यांना 30,000वर अधिक मतांनी विजय मिळवता आला। त्याचबरोबर महायुती सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनासुद्धा अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या असल्याने त्याचा मोठा फायदा या निवडणुकीत झाला। या निकालाचा परिणाम म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे, कारण सध्या भाजपमध्ये महानगरपालिकेच्या राजकारणात दबदबा असणारा नेता नाही आहे। त्याउलट सत्यजित कदम आणि जयश्री जाधव यांच्या रूपाने महापालिकेत मोठा अनुभव आणि वर्चस्व असणारे नेते मिळाले आहेत। त्यामुळे यंदा शिवसेना महानगरपालिकेत मोठे यश मिळवताना दिसू शकते। सध्या सुरू असणाऱ्या चर्चेनुसार जनतेतून महापौर निवड असल्याने शिवसेना पक्षाला आपला पहिला महापौर निवडून आणण्याची संधी निर्माण झाली आहे। तुम्हाला काय वाटतं, ह्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला विजय कोणत्या मुद्द्यावर मिळाला? खरंच लाडकी बहीण योजना महायुतीला विजयाकडे नेणारा ठरला असं वाटतं काय? त्याचबरोबर शिवसेनेला महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी संधी प्राप्त होईल काय? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि त्याचबरोबर या विजयाचे तुमचे विश्लेषण आम्हाला सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।